तर पश्चिम बंगाल आसाममध्ये निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं। यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना रसगुल्ला भरवून विजयाचा आनंद साजरा केला। यावेळेस मुख्यमंत्र्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला। भारतीय जनता पार्टीचा 30 वर्ष काँग्रेस, 36 वर्ष कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचं शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, जो कोलकाता देशाची आर्थिक आणि कमर्शियल कॅपिटल होता, त्या बंगालची अवस्था या सगळ्या लोकांनी मिळून अशा पद्धतीने केली की आज बंगालमध्ये देशात येणारा जो एफडीआय आहे त्याचा अर्धा टक्का देखील येत नाही। जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जालमुरी खाण्याचा आनंद लुटलेला आहे। जालमुरी हा पश्चिम बंगालमधील आवडता पदार्थ आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमधील विजयानंतर मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी जालमुरी खाऊन सेलिब्रेशन केल्याचं दिसलं। कार्यकर्ते या निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता मिळाली आणि पुदुचेरीमध्ये देखील एनडीएचं सरकार आलंय।